श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 252. परस नायकाला दर्शन व कृत्रिमानंदाचा संचार. सर्वज्ञ महालक्ष्मीच्या देवळात गेले. सभा मंडपात थोडा वेळ बसले. महालक्ष्मीच्या देवळामागे परस नायकाची गुंफा होती. सर्वज्ञ तिकडे बघत बघत गेले. परस नायकांनी विचारले, जी काय बघत आहात? सर्वज्ञांनी सांगितले, मुक्कामाची जागा बघत आहोत. त्यांनी सांगितले, माझ्या गुंफेत मुक्काम करा, मी बाहेर ओसरीवर राहीन. सर्वज्ञांनी त्यांची विनंती स्वीकारली. भेटता क्षणीच त्यांना सर्वज्ञांपासून अकृत्रिम आनंद येऊ लागला. आनंदाचा भोग संपल्यानंतर ते सर्वज्ञांच्या श्रीचरणा लागले. परस नायकांनी आत ओट्यावर बैठक घातली. सर्वज्ञ बैठकीवर उपविष्ट झाले. परस नायकाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, चरण उदक घेतले, टिळा गंध अक्षता लावल्या. रेमनायकाने चतुर्मासात परस नायकाला चांगले उपरणे वस्त्र दिले होते. ते धुवून व रंग देऊन ठेवले होते. ते उपरणे परस नायकाने सर्वज्ञांना समर्पित केले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.